नचिकेत बनलेले आहेत. लवकरात लवकर हे जे अंडरग्राऊंड पार्किंगचं कामकाज आहे हे आपल्याला पूर्ण करायला पाहिजे. ही मिलीभगत आहे मित्रांनो, मिलीभगत ही आपण लक्षात घेतली पाहिजे. आता या संस्थेचे सचिव आपल्याला मेळ्यात काढायला निघाले. म्हणतात मी सचिव, मला अध्यक्ष सचिव मानतच नाहीये. हॅलो, या स्मारक समितीचे सचिव असं म्हणतात की माझं कोण ऐकत नाही, अध्यक्ष माझं ऐकत नाहीये. असं कधी नसतं. मी सचिवांना सांगतो मी या ठिकाणी सचिवांना सांगतो, तुम्ही आम्हाला जेवढे वेळे समजतात तेवढे आम्ही वेळे नाही आहोत. ही तुमच्या ट्रस्टी लोकांची मिलीभगत आहे. 200 कोटीचं हे कामकाज तुम्ही करून त्या पाठीमागच्या कमिशनसाठीची तुमची ही लढाई आणि संघर्ष आहे आणि त्याच्या पोटी तुम्ही संपूर्ण समाज आपली एकच मागणी, सर्वांची एकच मागणी, आपली दीक्षाभूमी ही दीक्षाभूमी असली पाहिजे, ती पार्किंग भूमी नाही पाहिजे. बोला, पार्किंग भूमी पाहिजे की दीक्षाभूमी पाहिजे? पार्किंग भूमी पाहिजे की दीक्षाभूमी पाहिजे? पार्किंग भूमी पाहिजे की दीक्षाभूमी पाहिजे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जमीन बनवा. दीक्षाभूमी बचाओ, दीक्षाभूमी बचाओ, दीक्षाभूमी बचाओ, दीक्षाभूमी बचाओ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व बांधवांना विनंती आहे, सगळे काही जे सांगतील त्याप्रमाणे आपल्याला करायचं. शांततेमध्ये आपल्याला हे जे आपली मागणी आहे ती मान्य करून घ्यायची आहे. कोणाला मोबाईल बसवायचा, एकाचा मोबाईल हरवलेला आहे. या लढ्यामध्ये आपल्याला माझ्या कोणताही त्याच्यावर आपण बघत तुमचा मुख्य आपल्याला तुमचं बांधकाम आहे. तुला बसायचं का नाही? अरे हे सर्व माहित आहे. आला ना आज आपण घरी जाऊ तिथं बसून नाही 4-5 टॉक करून
हे तुम्हाला याचं कारण असं आहे की हे जे अंडरग्राऊंड पार्किंग आहे ते सभोवतालच्या नागरिकांना धोकादायक असतं. त्याच्यात पावसाचं पाणी जाऊन ते जीर्ण होतं. मागे पुढे त्याच्यात लोक एकत्र जमा होऊन प्राणहानी सुद्धा होण्याची संभावना असते. आणि इथे आपण बघतो की आपलं जे अंडरग्राऊंड पार्किंग आहे ते दीक्षाभूमीला अगदी बिलकुल जवळ 50 फुटावर पेक्षा कमी अंतरावर आहे. हे अतिशय धोकादायक असं आहे आणि पावसाचं पाणी इथे निश्चितच साचणार आहे. आणि आपण आताच बघतो की दिल्ली एअरपोर्टला ज्या घटना झाल्या किंवा इतर एअरपोर्टवर ज्या घटना झाल्या त्याचा संभावित धोका घेऊन हे धोकादायक जे बांधकाम आहे ते त्वरित बंद हे केलं पाहिजे. आणि आपण त्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. आणि हा जो लढा आहे हा लढा आपल्याला एकत्रितपणे येऊन लढावं लागणार आहे. आपल्याला वेगवेगळ्या स्तरावर ही लढाई करावी लागणार आहे. आपल्याला कायदेशीर स्तरावर असो, सामाजिक स्तरावर असो, शासकीय स्तरावर असो ही लढाई आपल्याला करावी लागणार आहे. आणि ही लढाई जोपर्यंत आपलं हे अंडरग्राऊंड पार्किंग बंद होत नाही तोपर्यंत आपण चालू ठेवणार आहे. जय हिंद, जय भारत. सगळ्यांनी थोडे शांत राहा. गेल्या 7 महिन्यापासून नागपूरमध्ये बांधकाम चालू आहे आणि 7 महिन्यापासून आपण सगळेजण शांतपणे बघतोय. आता आपण इथे एकत्र आलो आहे. थोडे शांत राहा. आपल्याला हे जर बांधकाम बंद करायचं असेल तर कुठे ज्यांचे इथे बाहेर जाऊन आलेले आहेत त्याच्या लोकांचं थोडीशी कामच आहे. काय असतं आपण गाडी उचलली आणि आपण त्या दीक्षाभूमी येऊ शकतो. पण जे लोक 500 किलोमीटर दूर काय दुपारी बसलेले आज इथे आले त्यांना ते कळतं आहे त्या दीक्षाभूमीला बांधकाम व्हायला नको. त्या लोकांचं आपण निर्णय ऐकून घेऊ. कारण काय होतं आपल्याला जर बांधकाम थांबवायचं असेल तर सगळ्यांचा एकच सूर पाहिजे. आपल्याला कुठेही आपण म्हणू की पार्टीबाजी करू, राजकारण करू, त्याच्यानंतर होणार नाही. एकच तोंडाने आपण मागणी करू की आम्हाला हे अंडरग्राऊंड कुठलंही बांधकाम आम्हाला नको. गेल्या 7 महिन्यापासून नागपूरमध्ये बांधकाम सुरू आहे. त्याच्या कोणाचं लक्ष नव्हतं. जेव्हा भाषण देतात आपल्या माणसांना आपल्या येणाऱ्या मुलांना तर आपण ते बांधकाम थांबवण्यासाठी बसलेलो आहे. सारखं वेळ दिलेला होता. आज 1 वाजत आलेला आहे. अजून आलेली नाही. आपण विनंती करतोय की पोलीस दलांना विनंती करू. त्यांनी आम्हाला म्हटलं होतं की आम्ही सगळ्या लोकांना इथं घेऊन येऊ आणि हे दीक्षाभूमी आहे आपली आंदोलनाची भूमी आहे. आपण इथं जेव्हा आपण शांततेने चाललो आहे तेव्हा सगळ्या बांधवांची इथे एकच जबाबदारी आहे. तिथे कुठल्याही अनुचित मारू नको, कुठल्याही कुठे अनुचित प्रकार इथे होऊ नये. प्रत्येकाने ही जबाबदारी घ्यायची आहे. सर्वांनी बसून घ्या. महिलांना विनंती आहे कृपया जिथे जागा आहे तिथे बसा. या साईडनी महिलांनी मागे असणाऱ्या महिलांनी बसा. ज्या महिलांना जागा नाही आहे बसायला त्यांनी त्या प्रिमायसेस मध्ये बसा. दीक्षाभूमीच्या पुढच्या साईडला. हा शांती ठेवा, शांती ठेवा. आपणच खूप गोंधळ करतोय. शांती ठेवा. बघा हे मागची गर्दी पहिले कमी करा नंतरच भाषण होणार. हे मागची गर्दी पहिले कमी करा नंतर भाषण घेऊ. मागे या कारण की तुम्ही लोकांच्या अंगावर चाललेले आहे. चला मागे या. पहिले आपल्या कमिटीचा असो किंवा आधार असो ते पहिले मागे या. चला त्या चेअरपर्यंत चला. नंतर मी भाषण देणार माहीत करणार तुमच्यासाठी. चला मागे या. हा तुम्ही पहिले वा आम्हाला नको सांगा. चला या. चला हो माहीत तुम्ही जेव्हा मागे याल ना तेव्हा माहीत पडेल. चला या. मागो 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 सर्वांना मानाचा आदराचा जय भीम. सर्व उत्तम मोठ्या ताकदीने आज माझं नाव विनय पुरुषोत्तम भांगे आहे. सगळे माझं नाव विनय पुरुषोत्तम भांगे आहे. आणि सर्वप्रथम सगळ्यांचा पूर्ण समाजाच्या वतीने म्हणजे कौतुक वाटतं की इतके लोक आज एका आवाजावर दीक्षाभूमीला वाचवण्यासाठी इथं उभे आहात. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सगळ्यात पहिले आभार व्यक्त करतो. आणि
दीक्षाभूमी वाचवण्यासाठी आज आपण इकडे आहात. त्याचा सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे जे सादर केले आहेत सगळ्यांनी, सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे पार्किंग लॉट्स आहे. आपण इथे कशासाठी उपस्थित आहे सगळ्यांना माहिती आहे. दीक्षाभूमीची माहिती आपल्यासाठी काय आहे सगळं म्हणून लावू शकतो काय. दीक्षाभूमीच्या समोर जिथे आपण तिथे दरवर्षी येत असतात, तिथे आज पार्किंग लॉटच्या नावाखाली पार्किंग लॉट म्हणून जे गव्हर्नमेंट आहे, सध्याची सत्ता जे प्रयास करत आहे, हे दीक्षाभूमीला आपल्या हाती घेण्याचा प्रयास आहे. आणि या सगळ्याला आपण सगळे एकत्र मिळून थांबूया. थांबणार की नाही? सगळं माझ्यासोबत एक वेळा मोठ्या आवाजाने सांगा, दीक्षाभूमी कमिटी रद्द करा, दीक्षाभूमी मुक्त करा, दीक्षाभूमी मुक्त करा. सगळ्यांनी वाट पाहिजे समितीच्या लोकांची. मी ऐकलेलं समितीचे लोक आतापर्यंत आलेले नाही. सकाळ झाली तरी इथं थांबूया. सकाळ थांबणार की नाही? चला चला जय भीम. कमिटीचे काही इंस्ट्रक्शन आहे ते ऐकून द्या सर्वांनी. कमिटीचे काही इंस्ट्रक्शन आहे. स्मारक समितीच्या लोकांची वाट पाहणं चालू आहे. जे PS आहे त्यांनी सूचना दिलेली आहे की ते याबाबत मीटिंग आयोजनाचं काय त्यांनी आता पुढाकार घेतलेला आहे. थोडं संयम ठेवा. हे आताच अपडेट देतो तुम्हाला की मीटिंग अरेंजमेंट करायचं काम सुरू झालेलं आहे पोलिसांच्या मध्यस्थीने. ठीक आहे. आणि आता इथे जे पण बोलतील सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांच्या भावना आहेत, पण तुम्ही 2 मिनिटाच्या वर बोलू नका, कारण की खूप लोकांना बोलायचं, त्याच्यामुळे इकडे गोंधळ पण होत आहे. पण सूचना आहे की जे पण इथे बोलायला येईल त्यांनी मुद्द्यावरच बोलावं, मुद्द्याच्या विरुद्ध काहीच बोलू नये अशी मी विनंती करतो. आता गौतम हेंद्रे रोहित ते बाजूला करता ना, ते एकमेकांच्या अंगावर पडतील ना. ते खाली बसले माहिती आहे इकडे बाबा. चला मागे या. आता असं बघू का? दीक्षाभूमी ही आमची प्रेरणास्थान आहे. दीक्षाभूमी हे आमचे श्रद्धास्थान आहे. आणि आमच्या दीक्षाभूमीवर आम्ही कोणत्याही कशाही प्रकारची अंडरग्राऊंड पार्किंग किंवा कन्स्ट्रक्शन चालू देणार नाही. आम्ही दीक्षाभूमी वाचवणार म्हणजे वाचवणार. आम्ही दीक्षाभूमी वाचवणार म्हणजे वाचवणार. वाचवणार. बाबासाहेब आंबेडकरांचा, दीक्षाभूमीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम, जय भारत. हॅलो, एक सेकंड. भारतीय लोकसभा सभेचे अध्यक्ष आपल्यासमोर 2 शब्द बोलतील. फक्त अकोल्यावरून आलेले आहेत. बाहेरच्या लोकांना बोलायचा चान्स भेटला पाहिजे, पण ते अकोल्यावरून आले आहेत. ते आपल्या मनोगत व्यक्त करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम, जय भीम. अकोल्याचे अध्यक्ष सन्माननीय PJ वानखेडे साहेब आपणास मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तथागत बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आणि त्याचबरोबर या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व भीम सैनिकांना नम्र अभिवादनही करतो आणि निवेदनही करतो. बाहेर जायचं मागच्या लोकांना दिसत नाही ना तुमच्यामुळे. हे मला काही जास्त लागून आहे. सौंदर्यीकरण करायचं असेल तर दुसरे काही मार्ग आहेत. मात्र या ठिकाणी होत असलेली पार्किंग हे निषेधार्थ आहे. पार्किंगची आवश्यकता नाही आहे. त्यासाठी सर्वांनी वैयक्तिक गाडी सगळे बाजूला ठेवून आपण या ठिकाणी आंदोलनात सहभागी व्हावं एवढं आवाहन करतो आणि थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता संविधान भाऊ एक 2 शब्द व्यक्त करतो. सर्वांना सप्रेम जय भीम. आज आपण यासाठी जमलेलो आहोत कारण की आपल्याला इथे दीक्षाभूमीला वाचवायचं आहे. बरोबर. आपण सुरुवातीला बघितलं की इथे ज्या वेळेला हे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू झालेलं होतं 7 महिन्याआधी, त्यावेळेला फक्त यांनी एवढंच सांगितलं होतं की इथे जे कंपाऊंड वॉल कंपाऊंड आहे त्याचं सौंदर्यीकरण होणार. पण आज आपण इथे बघतो आहे की संपूर्ण इथे खोदकाम केलेलं आहे आणि जवळपास हा 500 ते 800 मीटरचा सगळं खोदकाम केलेलं आहे. हे नुसतं एवढंच खोदकाम नाही आहे, नुसतीच अंडरग्राऊंड पार्किंग नाही आहे, तर ह्या दीक्षाभूमीला हे जे तोरण गेट्स आहेत हे सगळे ते काढणार आहेत. याचा सुद्धा ते सौंदर्यीकरण करण्याचंही करणार आहे. याच्यामुळे काय होईल तर आपल्या दीक्षाभूमीच्या स्तूपालाच धक्का लागणार आहे. कुठल्याच परिस्थितीची याची गरज नाही आहे, कन्स्ट्रक्शनची गरज नाही आहे. इथे आजपर्यंत कुठल्याच पद्धतीचं इथं सौंदर्यीकरण यांनी केलेलं नाही. आज जरी आपण आतमध्ये जाऊन बघितलं तरी या दीक्षाभूमी आपल्याला गळताना दिसत आहे. ही समितीची चाल आहे. या
ही समितीची चाल आहे. आपल्या लोकांनी आजपर्यंत जे दीक्षाभूमी बघितलेली आहे, आजपर्यंत कधीच आपल्याला पार्किंगची अडथळा निर्माण झालेला नाही. आपण बघतो या जागेवरती आपण लोक येऊन इथे रात्रभर राहतो. ही राहण्याची व्यवस्था आपली संपवण्यात आलेली आहे. पुस्तकांचे जे स्टॉल लागणार असतील ते सगळे संपवण्यात आलेलं आहे. आणि हे जे काही प्रोजेक्ट चालू आहे हा सगळा कमर्शियल प्रोजेक्ट आहे. हा जो प्रोजेक्ट थ्रू सगळे पैसे हे शासनाला जातील, ह्या समितीला जातील आणि हा बौद्ध समाज, ह्या आदर्श बौद्ध समाज जो आपण म्हणतो तो नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. आपली धर्म चळवळ संपवण्याचं काम इथे चालू आहे. तर हे काम आपल्याला या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत थांबवलंच पाहिजे. समितीला आपण हटवलं पाहिजे. आजपर्यंत समितीमध्ये कोणतीच चेंजेस झालेले नाहीये. आपल्या समाजातून या समितीमध्ये निवडून आलेलं पाहिजे, ही मागणी आपण ठेवली पाहिजे. हे काम आपल्याला गरजेचं माहिती आहे. इथे 2 मिनिटाची लिमिट आहे, त्यामुळे मी सांगतो सर्वांना जय भीम, जय 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 भीम, जय 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 भीम. जय भीम, जय भीम. मी ओपी तांगाडगे, DSP माजी जिल्हाध्यक्ष आणि आक्रमण युवक संघटनेचा जिल्हाध्यक्ष. मी याच कॉलेजमध्ये शिकतो आहे. मला फक्त दोनच गोष्टी बोलायच्या आहे. जर 10 तारखेपर्यंत 10 जुलैपर्यंत जर ही पार्किंग जर बंद नाही झाली तर या गेटच्या समोर मी आमरण उपोषण करतो. तुम्ही या आमरण उपोषण करा. आणि समजा यांची जर अक्कल अशीच असेल तर आमच्या हा समाज आहे यांना ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. ही भाषा आम्हाला भगवान गौतम बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी शिकवलेली नाही आहे. परंतु वेळ अशीही येते त्यावेळेस आपल्याला संघर्ष हातात घेऊन आपल्याला संघटनेच्या माध्यमातून आपल्याला कामही करावं लागते. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की 10 तारीख आहे, हे अल्टिमेट आहे यांच्यासाठी. 10 तारखेच्या नंतर जर यांनी एकही दिवस लावला तर याच गेटच्या समोर मी स्वतः आमरण उपोषणाला बसणार आहे. आणि नंतर जर हे यांनी गोष्ट मान्य नाही केली तर पेट्रोल टाकून स्वतःला मी जाळून टाकेन या दीक्षाभूमीसाठी. आणि सांगतो जय भीम, जय भारत, जय भारत. रुपेश वानकडे. आजचा हाच आपला अजेंडा आहे की आज त्यांना आपण निवेदन दिल्यानंतर 1 तासाची वेळ देऊ. 1 तासामध्ये त्यांनी जाहीर करायचं की हे काम बंद करायचं. याच्यानंतर आपण त्यांना वेळ देणार नाहीये. म्हणजे कोणीही काही बोलायचं नाही. त्यांनी परत टाइमपास होणार. त्यांनी ऑलरेडी 10-12 दिवस टाइमपास केला आहे. म्हणून कोणी काही बोलू नका. आम्ही कमिटीला 15 दिवस टाइम दिला. किती दिवस? 15 दिवस. आणि 15व्या दिवशी जर आमचा रिझल्ट लागला नाही तर आम्ही स्वतः तो गड्डा बुजवू असं सांगितलं. तर आपण जर ते डिसिजन देणार नाही तर मग आपण स्वतः CCTV लावून जे काही यंत्रणा लावून आपण ते गड्डा पॅक करू. ठीक आहे. श्रमदानासाठी अपील कर. श्रमदानासाठी रुपेश वानकडे. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. आजच गड्डा बुजवून आम्ही भाऊचा सांगा अगोदर तुम्ही. सोळा जून पासून आम्ही इथे बसतो. 16 जून पासून मेसेजेस चालले आहेत. आपण शांत बसलो नाही. एका दिवशीच्या गड्डा बुजवण्याने आपण राहून आपण सरकारच्या तोंडात अडथळे टाकण्याचं करू. समितीने सही दिली आहे, समितीने परवानगी दिली आहे. कोण थांबेल? नक्कीच थांबेल. आता पहिल्या आणि शेवटची मागणी राहील, तुम्ही परवानगी दिली, तुम्हीच थांबा. आणि आपल्यामध्ये कृपा करून कोणी भांडणं करू नका. आपण फक्त आणि फक्त अंडरग्राऊंड बांधकामाच्या संदर्भात इथे आलेलो आहोत.
ते लक्षात ठेवा. उद्या आरडाओरडा करून जर काम थांबलं असतं तर खरंच काम थांबलं असतं. समिती आमच्यासाठी आहे. त्यामुळे समिती आमच्यासाठी आहे. आम्ही समिती आणि 10 लोक काय घेतले आमच्या समाजात डिसाईड केलं का त्यांनी निवडून आम्ही त्यांनी आम्हाला निवडून समिती आमच्यासाठी आहे. आम्ही समितीसाठी नाही आहे. त्यांनी डिसाईड समिती फेकून द्यायची, समिती उभारून द्यायची. ही अशी समितीच नाही पाहिजे. हे समिती कामामध्ये जे आमच्या हिताची नाही. गद्दार आहे, गद्दार आहे समिती. आपण नेहमी येता जाता बघतो RSS ची दलाल आहे समिती. ती त्या पद तुडतुडून थांबलेली आहे. ती दीक्षाभूमीवर हे असं काही होत आहे त्याला आपण थांबवायला पाहिजे. त्यासाठी म्हणते लोक आले तर आपण त्यांचे 2 शब्द ऐकून घेऊ आणि शांत राहू. ऐका ना, हॅलो आपण एक नावा घेऊ. पत्रकार साहेबांचं म्हणणं आहे की नावा द्यावं म्हणून. बाबासाहेब आंबेडकरांचं! बाबासाहेब आंबेडकरांचं! नहीं चलेंगी, नहीं चलेंगी! नहीं चलेंगी, नहीं चलेंगी! अरे पार्किंग बंद करो! अरे पार्किंग बंद करो! धन्यवाद. रुपेश वानकडे, भारतीय वृत्त महासभा. काहीच नाही, आम्हाला त्याची पहिली दीक्षाभूमी ती तशीच पाहिजे, प्लेन बस. बाकी काही सौंदर्यीकरण सुद्धा नाही पाहिजे. जशी आमची दीक्षाभूमी ती तशीच पाहिजे वापस आम्हाला. वाढवल्याशिवाय बांधकाम नाही पाहिजे. नाही सांगतो तसंच वाटते ना. धन्यवाद. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा सातत्याने ही संघर्षशील भूमिका राहिलेली आहे. दीक्षाभूमी ही आपली प्रेरणास्थान आहे. दीक्षाभूमी आमचा ऊर्जा स्रोत आहे. या दीक्षाभूमीवर अशा पद्धतीची भूमिका होत असताना आंबेडकर समुदाय त्या ठिकाणी उठाव करतो आणि खरंच जास्त मागणी आहे. बाबासाहेब आंबेडकरांची ही क्रांती येत्या काळामध्ये आम्हाला पुढे न्यायची असेल. आणि यांच्या मंदिरासमोर करा ना. यांच्या मंदिरासमोर करा पार्किंग. राम मंदिरासमोर अयोध्यासमोर करा पार्किंग. किसी को घर मिला भीमका, किसी को घर मिला भीमका. अरे 26 अगस्त की गड्डी में हमें भी तो सर मिला भीमका, हमें भी तो सर मिला भीमका. मित्रांनो, ही दीक्षाभूमी आमची ऊर्जास्थान आहे, प्रेरणास्थान आहे. वाचवण्यासाठी आपण सगळे लोक सज्ज राहिलो पाहिजे. यासाठी सर्वांचा धन्यवाद. आणि यवतमाळ जिल्हा पूर्व आणि पश्चिमच्या वतीने आम्ही या ठिकाणी बरेच लोक आलेलो आहोत. आणखी काही गाड्या येत आहे. आपण सर्व आपल्या गावातल्या लोकांना सांगा आणि या ठिकाणी बोलून घ्या, कारण ही दीक्षाभूमी वाचवली पाहिजे. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. एक सेकंड, सगळे पहिले मागून पाहता लवकर. आणि चला मागे या. आता 5 पुरुष झाले, आता 5 महिलांना चान्स देऊ आपण, कारण की महिला बोललाच नाही. आणि महिलाची क्वांटिटी सगळ्यात जास्त मला दिसून आलेली आहे. महिलांची क्वांटिटी या परिसरामध्ये, दीक्षाभूमी परिसरामध्ये सगळ्यात जास्त दिसून आलेली आहे. तर महिलांसाठी पहिल्यांदा टाळा वाजवा. चला या. भारतीय वृत्त महासभा विजय रामटेके चंद्रपूर जिल्हा त्यांच्या आपल्या सर्वांना जय भीम. सर्वप्रथम आदर्शांना त्रिवार प्रणाम करून उपस्थित सर्वांचा सस्नेह जय भीम. तर सर्वांना बंधू भगिनी, आम्हाला सर्वांना माहित आहे की आपली प्रेरणास्थान भूमी आहे. ज्या महामानवाने आम्हाला धम्म दिला, तर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्म दिला. तर ही जी संस्था आहे चालवत आहे दीक्षाभूमी, ही दीक्षाभूमी कधीच त्या बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्थेला कधीच विचारत नाही. कोणताही कार्यक्रम बघा तुम्ही, आजपर्यंत या दीक्षाभूमीवर भारतीय बौद्ध महासभेला बाबासाहेबांचं नेतृत्व करणारे बाबासाहेबांचे नातू आहेत. कधीतरी कोणत्या तरी स्टेजवर बघितलं का बाबासाहेबांच्या हे भारतीय आहेत. आणि हे सर्व जे चळवळी आहेत, या चळवळी खतम करण्याचं काम करतात. कारण हे दलाल आहे, धावणीला बांधलेले आहेत. करायचं आहे. आम्हाला शोकांतिका वाटतोय ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव
कोणते कार्यक्रम लावलेले आहेत का? नाही. लावलेले नाही. क्या बात है. लावलेले नाही. मुद्दाच आहे, मुद्दाच आहे, मुद्दाच आहे. ज्याप्रमाणे चैत्यभूमी आंबेडकर घराण्याच्या ताब्यात आहे त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या ठराव करा आणि तो पारित झाला पाहिजे. याच्यानंतरचा 15-16चा जो कार्यक्रम आहे तर भीमराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बाबासाहेबांच्या सर्व संघटनेचे कार्यकर्ते स्टेजवर असले पाहिजे. आणि मी सर्वांना भारतीय बौद्ध महासभेचे ते सर्वांनी बोललेले आहे, सर्वांनाच माहित आहे. तर दीक्षाभूमीवर असलेले सर्व बौद्ध बांधव यांनी आता जागृत राहायचं आहे, कारण प्रत्येक ज्या महाबोधी विहारासारखं दीक्षाभूमी होत असेल तर आम्ही बिलकुल खपवून देणार नाही आणि बाबासाहेबांच्या रमाई केल्याची आम्ही इथे उतरू आहोत. मी चंद्रपूर जिल्ह्याहून पूर्व शाखेच्या महिला अध्यक्ष बोलते आहे आणि ते संत आहे म्हणून बोलते आहे. त्याच्यानंतर आम्हाला गप्प राहता कामा नये, आम्हाला क्रांती करावीच लागणार आहे. एवढे बोलून आपण सर्व भारतीय बौद्ध महासभा संत सैनिक दल सर्व जिल्ह्याचे सर्व नेतृत्व करणारे लोक या कार्यक्रमात या लढाईला उभे आहेत आणि कोणीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बौद्ध महासभेचा विजय असो. सैनिक दलाचा विजय असो. जय भीम. जय 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 भीम. जय भीम. जय भीम. जय 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 भीम. जय भीम. जय भीम. यानंतर बबिता खोब्रागडे भारतीय बौद्ध महासभा नागपूर शहर अध्यक्ष महिला अध्यक्ष हे आपल्यासमोर घेऊ शकतो. नक्की सर्वांना जमीन 15 दिवसापासून इथे होतात. आल्यानंतर आपण एक निवेदन दिलं त्या लोकांना, तरी ते लोक मानायला तयार नाही. परंतु तरी पण अजूनपर्यंत त्यांचा अजिबात निरोप आलेला आहे. स्मारक समिती झोपलेली आहे का? अजूनपर्यंत त्यांचा निरोप आलेला नाही. झोपलेली आहे का? आम्ही 3-4 वेळा त्यांना भेटून घेतलो. तिथे मिटिंग झाल्यानंतर गवई साहेब तिथे आले आणि आम्हाला आश्वासन देऊन चालले गेले. भगिनींना आम्हाला आश्वासन नको, आम्हाला काम पाहिजेच आहे. कृती पाहिजे. आम्हाला आश्वासन नको, आम्हाला काम पाहिजेच आहे. स्मारक समितीचा शांत रहा, शांत रहा. नाही बाबा, शांत रहा. आमचा आदेश आहे की आमचे 5 लोक भेटायला जाणार नाही. त्यांनी इथं यावं. त्यांनी स्मारक समितीला जर इतकी भीती असेल तर आम्हाला मागच्या वेळेस पीआयने सांगितलं होतं की आम्ही आमच्या या बंदोबस्तामध्ये आणू. त्यांनी आपल्या बंदोबस्तामध्ये यावं, पण जनतेच्या समोर यावं. आणि जनता त्यांना प्रश्न करेल, जी जनता म्हणेल तेच होईल. हा त्यांनी मान्य करायला पाहिजे. त्यांची आमची रिक्वेस्ट आहे की त्यांनी इथे येण्याची कृपा करावी. आम्ही तिथे जाणार नाही आणि 5 लोक जाणार नाही. सगळेच जाणार नाही, सगळेच. हो पण गणेश कुमार सोनवणे आलेले आणि हे माझं मत आहे की हे हृदयाचं स्थळ म्हणजे मित्रा बाबा साहेबांनी जे बांधलेलं आहे हे हृदयाचं स्थळ आपलं आहे. त्या जगासाठी आपल्याला पूर्ण न्याय द्यायचा आहे. आणि मला मराठी बनत नाही बरोबर म्हणून मी हिंदीमध्ये जब हमने सुना कि भोपाल में रहते हुए हमने सुना कि जन्मस्थल में दीक्षा भूमि पर इस प्रकार का निर्माण कार्य हो रहा है तो हमारे दिल में चाकू सा फूट गया था. लेकिन
मैं अभी अपने 30 सहयोगी के साथ में कल रात में रात छुट्टियों में यहाँ पे भोपाल से यहाँ पे आया हूँ। यहाँ पे महाराष्ट्र के बहुत सारे लोग यहाँ पे खड़े हैं, महाराष्ट्र के, लेकिन भोपाल, बिहार, उत्तर प्रदेश, यदि ये निर्माण कार्य बंद नहीं हुआ तो हम भारत भर आंदोलन चलाएंगे। और यहाँ मैं बताना चाह रहा हूँ कि मैं अभी भोपाल से आया हूँ, मैं मेरे सम्मान यूपी में है बिहार में, मैं डॉक्टर सभापति बिहार भोपाल का सम्मानीय यहाँ पे समन्वयक हूँ। तो मैं आपको आह्वान करता हूँ कि यहाँ पे ये निर्माण कार्य यदि नहीं रुका तो हम इस स्मारक समिति के जो भी सदस्य हैं वो उनके छात्र कट कर ये सब काम रुकवा देंगे। जय हिंद, जय भारत, जय हिंद। परिचय सांगा अगोदर आपला। सर्वांना जय हिंद. या ठिकाणी आपण ज्या व्यक्तीसाठी जमलेलो आहोत ती संकटाच्या मार्गाने आपल्याला काम करायची आहे. आम्ही या ठिकाणी कमिटीची वाट बघत आहोत, तिथे आपल्याशी चर्चा करायला येतील किंवा त्यांचा जे पण डिसिजन आहे ते सांगायला ते इथे येतील. पण या ठिकाणावरून हे बघा, सुरुवातीपासून हे जे काम चालू म्हणजे सर्व आपण इथे ॲज अ आपण सर्व समाज बांधवांना बघितलेलं आहे. आपण कुठल्या संघटन किंवा पक्ष हे सगळं घरी घेऊन आलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे इथून कोणी जर वक्तव्य करत असेल की आम्ही असं आव्हान करतो तसं आव्हान करतो तर असं काही नाही. आज संध्याकाळपर्यंत काय होईल त्याच्यानंतर इथे आपण ठरवू आणि या आंदोलनाला काय दिशा द्यायची हे आपण ठरवणार आहोत. ठीक आहे. म्हणून कोणी येतं आणि म्हणतं की आम्ही असं करू, आम्ही तसं करू, असं होणार नाही. ठीक आहे. सुरुवातीला सर्वजण हो समोर बोलायचं तुम्हाला. सर्वांना आपण चाल देणार आहोत, पण कोणी मध्ये येऊन भलतं कुठलं आव्हान करेल तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. सुरुवातीला इथे शिष्टमंडळ पण तयार झालेलं आहे. या दिवसानंतर आजच्या शेवटपर्यंत जो पण डिसिजन नाही किंवा तुमचं सगळ्यांचं मतं आम्ही जाणून घेऊ, त्यानंतरच आपण घेऊ. कोणी येईल आणि म्हणून तिला हे आव्हान करून वो आव्हान करता आम्ही हे करेंगे वो करेंगे असं होणार नाही. ठीक आहे. आपण कुठला नेता हा हे आंदोलन सर्वसामान्यांचं आंदोलन आहे. इथे कुठलाही नेता नाही किंवा इथे काही नाही. त्या माईक आता दुसऱ्याकडे. त्यानंतर आपल्यासमोर काय जमा झालं माईक पाहिजे. मी मागे वाहनाची थोड्या मागील कित्येक वर्षापासून भविष्य निधी शासनाने मंजूर केला. त्या भविष्य निधीच्या दुसऱ्या बांधकाम चालू आहे. मात्र एवढे मोठे मोठे इंजिनियर आहेत, यांना माहित आहे का की एवढं स्तूप आहे, ही बुद्धवृक्ष आहे, तुम्ही त्या स्तूपाच्या बाजूला आतमध्ये तुम्ही पार्किंगचा विषय तुम्ही हा बाहेर का नाही करणार? कोणाचा मार्शल नाही आहे. हा पार्किंग तिथे व्हायला नको पाहिजे. सर मला सांगा, एक तरी असं धार्मिक स्थळ आहे का त्या धार्मिक स्थळाच्या आतमध्ये पार्किंग आहे का? पहिली नाही आहे. मित्रांनो, पहिली गोष्ट तर ही दीक्षाभूमीची जागा हळूहळू कमी होत आलेली आहे. लाखो लोक इथे येतात, त्यांच्या भावनेशी त्यांच्या अस्मितेची किंमत चालू आहे. मित्रांनो, आम्ही हायकोर्टामध्ये PI दाखल करू या पार्किंगसाठी, कारण जोपर्यंत कायद्याचा बदल यांना मिळणार नाही ना. आता मला सांगा, ही एवढी मोठी हे स्मारक समिती आहे, मागच्या कित्येक वर्षांपासून हे स्मारक समितीचं काम पाहत आहे. मला सांगा, यांनी आजपर्यंत या सहकार्यावर दीक्षाभूमीचं नाव यांनी आजपर्यंत का नोंदणी केलं नाही? सर सहकार्यावर नाव का नाही आहे? मला सांगा. हजारो करोड लोकांच्या भावना या दीक्षाभूमीशी जुळलेल्या आहे आणि या दीक्षाभूमीवर आपल्या स्वतःचं नाव सुद्धा ठरवलं आहे. मात्र हे स्मारक समिती करते काय? मला माझा मुद्दा आहे, जर का या स्मारक समितीने पार्किंगचा मुद्दा, मॅडम, जर का या स्मारक समितीने पार्किंगचा मुद्दा हा नष्ट नाही केला तर आम्ही काय करणार तुला सांगू. आम्ही सगळे मंडळी हायकोर्ट जाणार आहोत, परंतु इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये आजमध्ये पार्किंग होऊ देणार नाही. इथे काही होऊ तरी चालेल. आणि या स्मारक समितीला आजही काम करू देणार नाही. आणि जर काम करणार होत असेल तर साम दाम बंद भेट सर्व यांना वापर करू आणि यांना काम केलं नाही. आंदोलन म्हणजे काही 3 तासाचा पिक्चर नाही आहे की आम्ही आलो आणि 3 तास बसलो गेलो. आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. आपल्याला थोडा त्यांची वाट बघावी लागेल. आम्हाला वाट बघावी लागेल आणि ते लोक या ठिकाणी येतील, त्यांना यावी लागेल. कारण तुम्ही सगळे सकाळपासून इथे आलेला आहात, तर याची दखल त्यांना घ्यावीच लागेल. त्याच्यामुळे कोणीही इथे येऊन असं गडबड करू नये की मला जायचं आहे, आम्ही घरी जाऊ, असं करू हे थोडं लक्षात ठेवा. आम्ही समाज बांधव म्हणून इथे आलेलो आहोत आणि दीक्षाभूमीचा मुद्दा हा काही इतका छोटा नाही की आम्ही एका
अरे बाप हे बराच वेळ उभे आहेत जागा असं नाही आपण गटामध्ये नाही काम बंद आहे का आता काम बंद आहे नाही काम बंद नाही काम सगळं चालू आहे. झालं एवढी गर्दी असून काम बंद त्याला सांग तो परत सांग त्याला सांग तो जाता आला ना त्याला सांग तेच केसच सांग इकडनं जा त्याच्या घेवरती माणसं होऊ शकतात.
सगळ्यांना बोलायला रेकॉर्ड करायचं तिकडे जाऊन आपण वरून ना अरे पुन्हा ते गट बघणार आहे. समोर होती कसं लालची थोडी नाही तेव्हापर्यंत काही होत नाहीये. रोज गड्डे बुजवायला येणार आहात का? 15 दिवसांनी येणार आहात का? निर्णय बदलवावा लागेल, समजून घ्या. हे कोणाच्याही ऐकून माती टाकल्याने होणार नाही आहे. निर्णय बदलवायचा आहे. निर्णय बरोबर आहे. तुमच्या भावना आम्हाला समजतात. आम्ही सुद्धा माती टाकू शकतो, 7 दिवसामध्ये टाकली असती, परंतु असं होत नाही. निर्णय बदलवावा लागेल. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा निर्णय आहे तो. शिष्टमंडळ आपल्याकडे येत आहे. आपण एक बाजू जिंकलेलो आहे. त्यांनी 25 लोक बोलवली होती. आम्ही त्यांना मागणी केली सर्वांनी इथे यावं, सर्व समितीने इथे यावं. ते 10 मिनिटात आम्हाला निर्णय सांगतो म्हणाले. तुम्ही 10 मिनिटं वेट करा आणि आम्ही तुम्हाला पुन्हा सांगतो. आपल्याला फक्त विरोध प्रदर्शन करायचं आहे. बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला अत्यंत स्पष्टपणे सांगतो, विचारपूर्वक सांगतो, तुम्ही काही न करता सुद्धा फक्त इथे बसून राहिले तरी ते हलतात. फक्त इथे शांत पद्धतीने बसा. आपण बुद्धाचे अनुयायी आहेत. आपण बाबासाहेबांचे फॉलोवर्स आहेत. लोकशाही मार्गाने आपल्याला लढा लढायचा आहे. संविधानिक मार्गाने लढायचं आहे. गड्डे बुजवल्याने होणार नाही आहे. निर्णय बदलवायचा आहे. पार्किंगचा निर्णय रद्द करा. पार्किंगचा निर्णय रद्द करा. पार्किंगचा निर्णय रद्द करा. कोणीही लोकांचा गुमराह होऊ नका. अर्धा तास वेळ द्या. जाणाऱ्यांना थांबवा. जाणाऱ्यांना थांबवा. याच्यानी आपली जी काही ओळख आहे ती वाईट दिसेल. आपलं आजचं आंदोलन जर तुम्हाला सक्सेस करायचं असेल तर लोकशाही मार्गाने चला. ऐकू नका, अत्यंत भावनिक होऊ नका. 1 महिन्यापासून आम्ही लढा देतोय. आमच्या भावना कशा असतील तुम्ही समजा. तुम्ही आज आले, तुमचा अभिमान आहे, आम्हाला आभार आहे, तुमचा धन्यवाद आहे. तुम्ही आमच्या सोबत राहा, परंतु गडबड करू नका. गड्डे बुजवल्याने होणार नाही आहे. म्हणून म्हणा, पार्किंग निर्णय रद्द करा. पार्किंग निर्णय रद्द करा. स्मारक समिति यहाँ पे आओ. 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 पार्किंग निर्णय रद्द करा. पार्किंग निर्णय रद्द करा. स्मारक आता बघा निर्णय आलेला आहे. आपल्याला मेसेज आलेला आहे. 10 मिनिटांमध्ये इथे येण्याचे त्यांचे चान्सेस आहेत. कृपया वेट करा. पार्किंग हटाओ, दीक्षाभूमी बचाओ. पार्किंग हटाओ. पार्किंग हटाओ. पार्किंग निर्णय रद्द करा. पार्किंग निर्णय रद्द करा. पार्किंग निर्णय रद्द करा. कोणीही जाऊ नका आणि जाऊ देऊ नका. सगळ्यांना विनंती आहे की आपण हा शांततेनेच हा मार्ग अवलंबला होता. इथून कोणीही तिकडे तोडफोड करणार नाही. आज तुम्ही तोडफोड करणार, उद्या आपल्यावरच गुन्हे दाखल होणार आणि हे आपण होऊ देणार नाही. 10 ते 15 मिनिटात स्मारक समिती इथे येत आहे. तुमच्यासमोर जे पण काय करतील ते लोक तुम्हाला सांगणार त्यांच्या काय मागणी. आपण समोर आपल्यासमोर मागणी त्यांच्यासमोर आपण मागणी करणार. इंडोग्राम कन्स्ट्रक्शन नाही पाहिजे.
पण इथे जाऊन आपण शोधभर करायची काय तर ज्यांच्याकडे असतील त्यांना इकडे बोलावून घ्या त्यांना म्हणा की एक दिवस तोडफोड करणं होणार नाही हे स्मारक समितीने रद्द करेल की येता आता 10 मिनिटात आपण त्यांची वाट पाहू. हॅलो हा 3 क्रांती सांगतो इतकी खतरनाक क्रांती आहे. पहिली क्रांती भगवान बुद्धाची शांतीच्या मार्गावर माहित आहे ना कुठल्या इन्स्ट्रक्शन्स नाही आहेत त्यांना ते स्वतःहून गेले असं या लोकांना आणि ना तुझे कुठले माणसं सांग वेळाला तो तलवारची तिन्ही क्रांती आपल्या जवळ आहे. शांती नाही होईल तर शांतीनं करा नाही तर मग आपल्या जवळ आहे अशोक सम्राट. ठीक आहे एक मिनिट आपण इथे शांततेने आंदोलन करायसाठी आलो. शांतता आहे. जे लोक इथून बाहेर जाऊन काही जे करत आहे मागे त्याच्यात तुमचं समर्थन आहे का? आपलं समर्थन नाही आहे. आपल्याला शांतीच्या मार्गाने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आपल्याला अंडरग्राऊंड पार्किंग नको. किती लोकांना अंडरग्राऊंड पार्किंग नको? ठीक आहे. तर जे जनतेला नको ते स्मारक समितीने करू नये अशीच आपण विनंती करतोय. कुठल्याही पद्धतीचा आक्रमक होऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तुम्ही जर आज गड्डे एक दिवस बुजवाल दुसऱ्या दिवशी पुन्हा जेसीबी लावून काम चालू होईल. त्यामुळं कृपया कुठल्याही उग्र आंदोलनाला किंवा उग्र लोकांच्या मागे जाऊ देऊ नका. शांतता राखा. स्मारक समितीचे लोक येत आहेत. 10-15 मिनिटात ते इथे येतील. ठीक आहे. आम्ही त्यांची 5 वाजेपर्यंत इथं शांततेने वाट पाहत आहोत. कोणीही उग्र आंदोलन करू नये. सगळ्यांना विनंती आहे. सगळ्यांनी म्हटलं तर जय भीमचे नारे लावा पण या सगळ्या उग्र आंदोलनाला कोणाचंही समर्थन नाही आहे. ते येतच आहे. शांततेने राहा. रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. हे बघा आपण सर्व बुद्ध आणि बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे. कायदे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये किंवा कायदा मोडेल असं आपण कुठलंही कृती करू नये. असं कुठल्याही कृती आपण करू नये. काही झालं तरी बसून राहायचं. लाठीचार्ज झाला तरी फक्त बसून राहायचं. आपला याच्यात काहीच गुन्हा नाही. तिकडल्या बदमाश लोकांचा गुन्हा आहे. आपलं काही घेणदेण नाही. तुम्ही बसून राहायचं. धावपळ करायची नाही. भगदड करायची नाही. बसून राहा. मग माझ्या मामी चाल म्हटलं माझी कामं पाच मी नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. इति पिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्ध विचाचरण संपन्न सुगत लोकविदु अनुत्तर पुरुषद मसारथि सत देव मनुसान बुद्ध भगवती सवाघात भगवता धम्म संदिटिक अकालिक यहि पासिक वपनायिक पचतं वेदित भवेयु हेते सुपटिपन्नो भगवत सावक संघ उजुपटिपन्नो भगवत सावक संघ याय पटिपन्नो भगवत सावक संघ सामिचि पटिपन्नो भगवत सावक संघ यदिद चत्वारि पुरुषयुगानि आठ पुरुष पुगला ये स भगवत सावक संघ आहुनय्य पाहुनय्य दक्षिणय्य
anjali karania anuttara puyang kheta lokasati साधु साधु साधु। आज यहाँ पर सभी उपासक उपासिकाएं अपनी कुछ महत्वपूर्ण मांगों को लेकर यहाँ पर इकट्ठा हुए हैं और आप सभी लोगों को पता है कि दीक्षा भूमि का सौंदर्यीकरण का कार्यक्रम यहाँ पे चल रहा है और उसमें भी जो विशेष मांग आप लोगों ने यहाँ पे रखी कि दीक्षा भूमि में जो पार्किंग बनाई जा रही है अंडरग्राउंड वो नहीं होना चाहिए, ऐसी आप लोगों की खासकर मांग है। यही मांगे आप लोगों की कि दीक्षा भूमि के परिसर में जो अंडरग्राउंड जो पार्किंग चल रही है यानी उसका काम चल रहा है वो बिल्कुल भी नहीं होना चाहिए, ऐसे ज्यादातर लोगों की ये मांग है। बिल्कुल। और इसीलिए आप लोगों ने पूरी तरह से शांति बनाए रखने की पूरी तरह से कोशिश करना, मतलब आप मांगे भी अपनी मांग को मनवाने के लिए कहीं पर भी तोड़ फोड़ नहीं होना चाहिए, क्योंकि आप यदि यहाँ पर कुछ हल्ला करेंगे तो ये दीक्षा भूमि ही है और दीक्षा भूमि हमारे लिए एक पवित्र स्थान है जहाँ पे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने 14 अक्टूबर 1956 को लाखों अपने अनुयायियों के साथ में बौद्ध धर्म की दीक्षा इसी जगह में ली और दी थी। और इसलिए हमने शांति से अपनी मांगों को मनाना, भारी संख्या में जब लोग अपने इस मांग को मांगेंगे तो हो सकता है कि आगे चलकर आपकी ये मांगे भी पूरी होगी। और इसलिए जो बाबा साहब अम्बेडकर ने हमें संविधान दिया है उस संविधान के मुताबिक आप देखेंगे कि इस प्रजातंत्र में हर एक आदमी को अपनी मांग मांगने का अधिकार है और इसलिए आप लोग शांति से इस मांग को जरूर मांगिए, क्योंकि लंबे समय तक जब आंदोलन आप जगह से हिलेंगे या नहीं हिलेंगे? नहीं लेंगे। हाँ, तो ये यदि आपका जोश यदि है तो जरूर आपकी मांगे पूरी हो सकती है। इसलिए किसी भी क्रांति को सफल बनाने के लिए जोश का होना जरूरी है, लेकिन जोश के साथ साथ होश का होना जरूरी है, क्योंकि कई बार ये होता है कि हम जोश में आते हैं और होश खो देते हैं। इसलिए उपासक उपासिकाओं मैं आप लोगों से अपील करना चाहूंगा कि आप अपने जोश के साथ साथ होश में भी रखेंगे। ये तो कई बार क्या होता है जोश में आते हैं और होश खो देते हैं, तो इससे हानि उत्पन्न होती है। इसलिए किसी भी प्रकार की हानि ना हो इसका भी पूरा ध्यान आप लोगों को रखना है। और एकता में बड़ी शक्ति होती है, यदि आपके अंदर में एकता है तो किसी भी चीजों को आप कामयाब बना सकते हैं। इसलिए अपनी एकता को हमेशा बनाए रखें, क्योंकि जब भी आपकी एकता बरकरार रहेगी तब तक भी हमारी मांगे पूरी होगी। इसलिए आप लोगों की एकता कभी भी विखंडित नहीं होना चाहिए, ऐसे मैं आप लोगों से इस मौके पर कहना चाहूंगा। एक बार आप लोग जय भीम का जय घोष करेंगे। जय भीम, जय भीम, जय भीम। धन्यवाद। उन लोगों को इधर बुलाओ। तो ये सब लोग चाहते हैं कि उन लोगों को इधर सभी लोग बुलाओ। बैठ लीजिए। एक बार हम सब लोग मिलकर के महामंगल सूत्र का पठन करेंगे, तो सभी लोग हाथ जोड़िए। बहुदेवा मनोसाचा मंगलानि अचिंतयन् आकांक्षमाना स्वतानां बोय मंगलमोत्तमं असवना च बालान् पंडितानां च सेवना पूजा च पूजनीयान् एतान् मंगलमोत्तमं पतिरूपदेशवासो च बुद्ध च कटपुय्यता अतसमापनिधि च एतं मंगलमोत्तमं बाहु सचं च शिपं च विनयो च सुशिक्षित सुभाषित च या वाचा येत् मंगलमोत्तमं माता पितु उपस्थानं पुत्रद रससंग्रह अनाकुला च कर्मन्त एतं मंगलमोत्तमं दानं च ब्रह्मचर्या च यातकानं च संग्रह अनवज निकम्मानि एतं मंगलमोत्तमं आरति विरति पाप मज्जपाना च संयम अपमादो च धम्मेषु एतं मंगलमोत्तमं गारव च निवातो च सन्दोपि च कथयुता कालन धम्मसवन एतं मंगलमोत्तमं कान्ति च सवच सत् समनानं च दशनं कालेन धम्मसाखाच एतं मंगलमोत्तमं तपो च ब्रह्मचर्यात्
अर्यसाचा नदासनांगी नसाची किर्याच्या येत मंगलमोतमं पुढा सलोकधामे चित्तं यसन कंपते असोक विरजंके मंगेतं मंगलमोतमं येत दिसानि खट्वानं सपत अपराजिता सपत सोति गच्छन् कंते सन्मंगलमोतमं साध पाप सकरण कुशला सर्व संपदा सचित परियोगपन हितं बुधान साधु साधु साधु। अभी आप लोगों ने जो कि भारत के अलग अलग राज्यों से लोग यहाँ पर आए हुए हैं और सबकी यही मांग है कि यहाँ पर जो सौंदर्यकरण का कार्यक्रम चल रहा है जिसमें पार्किंग बनाई जा रही है, तो इस पार्किंग को अंडरग्राउंड जो पार्किंग हो रही है, खासकर अलग अलग तरह के जो विचार जो है लोगों के मन में सता रहे हैं, तो स्वाभाविक क्लैरिफिकेशन होना चाहिए ताकि जनता को ये पता चल सके कि किस तरह का यह कार्यक्रम चलाया जा रहा है, ताकि उपासक उपासिका है अपने जो भी मांगे उनकी मांगों को पूरा किया जा सके। क्योंकि आप देखते हैं कि दीक्षा भूमि एक पवित्र दीक्षा भूमि है जहाँ पर बाबा साहब अम्बेडकर ने अपने अनुयायियों के साथ में धर्म की दीक्षा ग्रहण की थी, और इसीलिए ऐसे मौके पर आप सब लोगों का यह एक जोश देखते हुए इस मांग को निश्चित तौर पर दीक्षा भूमि की समिति ने मानना चाहिए, ताकि जो उपासक उपासिका का जो जोश है या जो उनकी मांगे हैं उनका सम्मान हो सके। क्योंकि दीक्षा भूमि कोई अकेले व्यक्ति की तो नहीं है, यहाँ पर सभी लाखों अनुयायी उपासक उपासिका की श्रद्धा जुड़ी होती है, और इसीलिए आप थोड़ा सा पेशेंस भी बनाए रखेंगे ताकि यहाँ पर जो लोग भी आएंगे तो उसके बाद में आपकी मांगों को पूरा करने के लिए जो भी वो निर्देश देते हैं, तो स्वाभाविक है कि आपको कुछ न कुछ वह आश्वासन भी देंगे, लेकिन आश्वासन भी पक्का आश्वासन होना चाहिए तब ताकि वो अपने इस काम को पूरा कर सके। तो इसके बाद में जो लोग भी उपासक उपासिका करना चाहते हैं तो वो कर सकते। स्मारक समितीचे लोक आलेले आहेत असा मेसेज आलेला आहे आपल्यापर्यंत, ते कुंभारे हॉलमध्ये असतील, पण मी एवढंच सांगेल की सर्वांनीच गर्दी करू नका, ज्या कॅपॅसिटीचा हॉल आहे थोडे लोक तिकडे जा, काही लोक इकडे थांबा आणि स्मारक समितीचे लोक आलेले आहेत त्यांना आपण इकडे बोलवत आहोत, ठीक आहे। पण तुम्ही कुठलाही गडबड गोंधळ करू नका, आपण दीक्षाभूमी सारख्या पवित्र ठिकाणी आहो, इथलं पावित्र्य आपण राखणं ही आपलीच जबाबदारी आहे, तर सर्वांनी लक्षात असू द्या इथे, कारण आपला हा जो सगळा प्रोग्राम आहे ना, प्रोग्राम पण म्हणणं चुकीचं आहे, पण हे जे काही जनआंदोलन आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे, विरोध प्रदर्शन आपण इथे करत आहोत, हे सगळं लाईव्ह जातं टीव्हीला, टीव्ही चॅनलवर दाखवतात, हा काही नागपूरचा मुद्दा नाही, हा काही तुमचा आमचा मुद्दा नाही, हा राष्ट्रीय मुद्दा आहे, कारण सगळ्या भारतातील लोक दीक्षाभूमीचं जे पावित्र्य आहे ते जपतात, इथून प्रेरणा घेतात, इथे येत असतात नतमस्तक व्हायला, तर आम्ही सर्वांनी हे पावित्र्य कसं जपण्यात येईल समिती येते आहे, स्मारक समिती या ठिकाणी आलेली आहे, क्या बात आहे विजय असो। शांततेच्या मार्गाने हे विरोध प्रदर्शन पुढे घेऊन जाऊया। आपला नारा द्या, नारा ए दादा, नारा द्या, नारा पार्किंग हटाओ, पार्किंग हटाओ, पार्किंग हटाओ। अरे तुम लोग सच में आम्हाला समिती हटाव पाहिजे, आम्हाला समिती हटाव, राजवत्वाच्या हातात समिती द्या। सध्या तसं करता येत नाही, आता आपल्याला फॉर्मॅलिटी म्हणून पाहिजे, त्यामुळे तो डिमांड जरा नंतर जयवीर पुण्यावर अर्धा भाग आमचा बसलेला आहे। मला पुढे यायचं असेल तर काय मला माहित नाही, आता कळेल कोण फुलझेले काय माहिती, सगळ्या हत्या टाकायचे। हा सर्वांनी जरा इकडे लक्ष द्या, कमिटीचे लोक आलेले आहेत, आपल्याशी चर्चा करायला आलेले आहेत,
कमिटीचे लोक आपल्या सामन्यानुसार आपल्याशी चर्चा करायला आलेले आहेत. कमिटीचे लोक आपल्याशी चर्चा करायला आलेले आहेत. सर्वांना विनंती करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आपल्याला विनंती करण्यात येते की सर्वांनी इकडे नाही 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 सेफ्टी सेफ्टी सेफ्टीसाठी सेफ्टीसाठी विकल्या त्यांना आता दीक्षाभूमी बचाओ पार्किंग हटाओ नारे लावा नारे पार्किंग हटाओ दीक्षाभूमी बचाओ त्यांनी आपल्याला लिगल न्याय नाही मिळणार मनाची शांती होईल फक्त थोड़ा सा बाजू जाना, थोड़ा सा बाजू जाना. स्पीकर ठेवत नाही पुढे आवाज नाही येत आहे तोंडाच्या जवळ घ्या मला माईक थांब 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 अंडरग्राउंड पार्किंग बद्दल पुनर्विचार करावा.
यासाठी
फक्त आता काय झालं लेटर लिहून त्याच्यामध्ये देतो. सांगा. हां. एक मिनिट थांबा, तो अभिषेकला बोलतो बरोबर बोल. मला अशा लोकांनी संघटन करता येते. माझा आवाज असा आहे की पुऱ्या नागपूर शहरमध्ये बोलायचा नाही. काही नाही. तास असेल, तुमचा अंदाज आहे. तुम्ही सांगा मॅडम, सांगता काय सांगू? ते बाईट घेत आहे, रिपोर्टर आहे. लाईव्ह चालू आहे. आता म्हणजे माझा प्रश्न असा आहे तुम्हाला सरळ की आता सध्या समितीचे लोक आलेली होती इथे, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय तुम्हाला निर्णय सांगितला? आपल्या मागण्या वगैरे ज्या काही होत्या त्या पूर्ण झाल्यात का? नवीन सर्वांना त्यांनी असं कमिटीचे मेंबर आत्ताच येऊन गेलेले आहेत. इथे सकाळी 10 वाजतापासून लोक येऊन बसलेले आहेत, विरोध प्रदर्शन करत आहेत आणि हा सर्व दबाव बघून इथे कमिटीचे लोक आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की ते इथे अंडरग्राऊंड पार्किंग, ज्याला जनतेचा प्रचंड आणि प्रखर असा विरोध आहे, तर ते काम थांबवणार आहेत आणि इथे अंडरग्राऊंड पार्किंग होणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तरी सर्वजण त्यांना अशी मागणी केलेली आहे की त्यांनी लिखित स्वरूपामध्ये त्यांचं जे काही म्हणणं आहे ते लिखित स्वरूपात द्यावं आणि ते लिखित स्वरूपात देईपर्यंत आम्ही हटणार नाही आहोत. जरी त्यांनी तोंडी आम्हाला आश्वासन दिलेलं असेल की ते काम थांबवणार आहे, तरी सुद्धा ही जनता लिखित घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. मी एवढंच सांगेल, इतकीच माहिती आतापर्यंत मिळालेली आहे. जय भीम. पाठवलेला सुद्धा लिहितात आपल्याला पाहिजे आहे. आमच्या शिष्टमंडळाला आम्ही सांगितलेलं आहे, हे सुद्धा घेऊन या. इथे याच्यानंतर मीडिया सुद्धा राहील. आपण सर्वांनी शांत राहायचं. त्यांचं पूर्ण बोलणं होईपर्यंत काही बोलू नये. हे लेटरची शहानिशा आम्ही करू. ते केल्यानंतरच तिथे आणू. त्याच्यामुळे आपण बोलू नये आणि शांतपणे चांगल्याने बसा. व्यवस्था केलेली आहे. पाण्याची सुद्धा त्यांनी गेट जवळ जावं. बरोबर आहे ना? हां. बुजवत आहे. आम्हीच बुजवतो आणि ते आधीच होऊ शकतात. ठीक आहे, एक आता फक्त शेवटचं मी जय भीम सगळ्यांना. मला असं वाटतं की आता जय भीम सगळ्यांना. मला आता असं वाटतं की समिती तर ते जे लिखित मागितलेलं आहे इथल्या सगळ्या जन आंदोलकांनी, तर त्याचं लिखित करण्यासाठी ते त्या हॉलमध्ये गेलेले आहेत आणि साधारण 1 तासाचा वेळ त्यांना दिलेला आहे आणि याच्यामध्ये ते लिखित लोकांसमोर दाखवतील. त्यांच्या सह्यानिशी ते पत्र शासनाला, NIT जे काय असेल त्या प्रशासनाला पाठवतील.